I think the right person who would throw some light on this would be the writer and director of this film. So Mahesh Manjrekar, please join me on stage. Mahesh Dada, can I please have you on stage? हॅलो. आता मी इकडे आलेच आता मी सगळे माझ्या मनातले प्रश्न विचारून घेणार आहे आणि आय बिलीव्ह आमच्या सगळ्यांच्याच मनातले बिकॉज वेन वी स्पीक ऑफ यू वी स्पीक ऑफ डेफिनेटली यू आर ट्रेंड सेटर आणि ऑल द ग्रँजर ऑफ युअर फिल्म्स पण मग मी थेट आता मागे जाते हां मी आय गो टू आय गो टू वास्तव अस्तित्व काकस्पर्श नटसम्राट ध्यानीमनी इनडायरेक्ट एफयू काय आज सिनेमा ना मी जवळजवळ 5-1 वर्षापूर्वी लिहिला कुठेतरी वेन यू ग्रोईंग अप आपण प्रत्येक जणांचा जो हजर आहे त्यांना हे लक्षात येईल की तुम्ही ज्यावेळेला ग्रो होत असता त्यावेळेला ना त्या एल्डर्सचं म्हणजे पेरेंट्स असतील किंवा नेबर्स असतील किंवा टीचर्स असतील त्यांचं प्रत्येकाचं एक ओपिनियन असतं की केस असं का ठेवलेस रे नाकात काय घातलंस कानात काय घातलंस तर त्यावेळेला मला तरी डोक्यात एकच एक प्रश्न मी कधी बोललो नाही कोणाला व एव्हरी तर ते मला वाटतं एव्हरीबडी गोज टू दॅट एव्हरी यंगस्टर गोज टू दॅट आणि काही नुकसान होत नाही म्हणजे मी आता इतक्या लोकांनी मला सांगितलं की हा महेश मांजरेकर वाया जाणार आहे माझ्या आईवडिलांना सांगितलं की काय करतो हा काय कपडे घालतो काय गळ्यात घालणे फिरतो आणि बट आय थिंक हा एकदम ओके होणं असेल पण तरी मी ज्या वेळेला मोठा होतो मला ज्यावेळेला मुलं होतात तर मी पण तेच करतो जे माझ्या आईवडिलांनी केलं सो दिस इज अ अनएंडिंग सायकल आणि त्या युथला ॲड्रेस करणं समवेअर दिस इज ऑटोबायोग्राफिकल फिल्म मे बिकॉज दर आर सम इन्सिडेंट्स इन माय आयुष्यात घडलेले पण मला वाटतं कुठेतरी दिस फिल्म रिफ्लेक्ट्स ट्रू इन्सिडेंट्स म्हणजे एक पर्टिक्युलर गोष्ट नाही पण मला वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या सिनेमातल्या झालेल्या गोष्टी ह्या 100% घडलेल्या आहेत आणि त्या वेळेला ते तसेच रिॲक्ट झालेले आहेत सो दिस इज वॉट इट मेंट बाय ट्रू फॅक्ट्स मधली फिल्म आहे असं माझ्या कानावर होतं सो मला वाटलं कोणाच्या तरी आयुष्यावरती आधारित आहे नाही खूप सगळ्यांच्याच आयुष्यावर आधारित आहे इथे हजर असलेल्या मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यावर आधारित आहे आणि एव्हरीबडी हॅज गॉन थ्रू दॅट what I don't want to use that word through that bad days तर ते मला 4 लेटर वर्ड वापरायचं नाही आहे पण मला वाटतं त्यावेळेला ती चीड असतेच कारण काय असतं की लेट अस मेक मिस्टेक्स अँड लर्न फ्रॉम इट तुम्ही नका ठरवू की आम्ही कसं जगावं तुम्ही जगलात ना तुमचं आयुष्य हे मी आज सांगतो म्हणजे मलाही माझी मुलं पण हेच सांगत असते तुम्ही जगलात ना सो दिस इज नेव्हर एंडिंग आणि मला कुठेतरी ते ॲड्रेस करणं खूप गरजेचं होतं आणि 5 वर्ष म्हणजे देन इट वॉज आय स्टार्टेड ऑफ म्हणजे बोनी कपूर वॉन्टेड टू डू दिस फिल्म मग फॉर सम रिझन्स काही नाही झालं मग ते राहिलं मी खूप लोकांना ऐकवलं अँड देन आउट ऑफ ब्लू आय फॉर्म सम वंडरफुल प्रोड्युसर हा एक लेखक वेळेवर यायचं मी त्याला आत्ता फोन केला मुलं कुठे दिस गाय इज रिस्पॉन्सिबल फॉर द फिल्म अभिजित देशपांडे ही इज अ ह्यूज सपोर्ट आणि प्रेग्नंटली रिटर्न फिल्म पण आम्ही खूप फिरलो दर प्रोड्युसर शोधत आता सुरू होणार नाही आता म्हणजे नॉट टू ब्लू कारण त्याचं बजेट मोठं होतं फॉर मराठी फिल्मचं बजेट खूपच मोठं होतं आणि आम्ही यांनी हिंदी विचार करत होतो पण देन आय थिंक माझी फिल्म कुठल्या तामिळ फिल्मवर किंवा तेलुगू फिल्मवर किंवा कोरियन फिल्मवर बेस नसल्यामुळे मला ते करू शकले पण आम्ही म्हटलं मराठीत करू आणि देन ब्लू आमचे मित्र दिनेश किरोडियन अभय गाडगीळ आणि महेश पटेल दिस 3 guys ते जस्ट केम अप आणि मला हे सांगायला भयंकर आनंद होतो की देवर एक ब्लेसिंग अँड डिझायर मी नॉर्मली प्रोड्युसर जो सांगतो की बजेट क्या कम करू इधर कम करणे ह्यांनी मला एका शब्दाने सांगितलेलं नाही आणि वॉट एव्हर इज नीडेड फॉर द फिल्म त्यांनी मला सपोर्ट केला आणि देन कसं असतं की ह्याचं म्युझिक आहे त्याच्यात 14 गाणी आहेत
पेपर आणि मी ती गाणी आजचा यूथमध्ये ती गाणी ठेवली. म्हणजे सगळी मराठी गाणी नाही, हिंदी असतील, इंग्लिश असतील, काही गाणी तो आजचा यूथ, म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्र, बॉम्बेला व्हेरी व्हेरी कॉस्मोपॉलिटन सिटी, तिकडे लँग्वेजचं बंधन नाही, त्यामुळे गाणी वेगवेगळ्या भाषेत आहेत. तर त्या गाण्याचं करायचं काय, गणपतीला 14 गाणी केल्यानंतर म्हणजे इट्स लाईक छान आंब्याचं पीक काढल्यानंतर करायचं काय कळत नाही तसं. अँड देन आय भूषणजी फ्रॉम TC, ही रिअली बॅक्ड इट, ही रिअली बॅक द पिक्चर, म्हणजे चलो करून अँड आय एम देअर टू सपोर्ट यू. तसे खूप म्हणजे इट इज ऑल पॉझिटिव्ह मिळाले या फिल्मला, ऑल यूथ. म्हणजे आता हा सिनेमा करताना समवेर आज मी असा समवेर आय गॉट इन्स्पायर्ड टू थोडंसं बारीक व्हायला, थोडंसं I was about to say that. नाही ते मला वाटतं बिकॉज आय वर्क सो मच विथ देम. म्हणजे जवळजवळ गेली वर्षभरात मी कायम त्यांच्याबरोबर होतो आणि तो एक कॉम्प्लेक्स यायचा, त्यांची एनर्जी बघून, त्यांची जिद्द बघून. समवेर आय थॉट की आय थिंक आय गिफ्ट माय सेल्फ समथिंग व्हेन आय स्टँड फॉर द फर्स्ट लुक. I should look a little bit younger than what I look. I look old and you have been 10 years younger than. गंमत आहे, धमाल सिनेमा आहे आणि इट इज वन फिल्म म्हणजे खूप वर्ष असं तो साठवून ठेवलेला सिनेमा आहे. आणि टुडे इज अ वंडरफुल डे, सो मेनी पीपल हिअर, ऑल फ्रेंड्स आणि टू फ्रेंड्स. मी ऑलवेज म्हणतो कारण द फिल्म इज अबाउट फ्रेंडशिप अनलिमिटेड. आणि आय आज ठरवलं की आय इन्व्हाइट ऑल टू फ्रेंड्स and they're all here to support it. And it's a brilliant evening, and the evening is young, so I think we are going to do something else, and you know what it is. It is absolutely. मला एक काय खूप छान वाटतं ना ते म्हणतात आता when you talk about the sensibilities of youth आणि हे सगळं, आणि 5 वर्ष तुमच्या मनात होती, तुम्हीच नटसम्राट दाखवला आहे आम्हाला आणि त्या एजचं ते फ्रिक्शन, तो त्रास, तेही तुम्हीच दाखवलं. आणि यू आर सेन्सिटिव्ह इनफ की तुम्ही आमच्या पुढच्या जनरेशन्सचे काय प्रॉब्लेम्स असतील हे त्यांच्या सेन्सिटिव्हिटी दाखवता. हे किती छान आहे. कुठेतरी मला वाटतं ते ना आपण एक ते कॅथॅरिसिस असेल त्या सिनेमातला बाहेर यायला म्हणून हा सिनेमा असा असेल. बिकॉज दिस फिल्म आय थरली एन्जॉयड माय सेल्फ. आय वॉज विथ देम, विथ अ लॉट ऑफ सॉंग अँड डान्स. आणि मजा होती, त्याला काही डोक्याला टेन्शन नव्हतं सिनेमा करताना. पण त्यांचे प्रॉब्लेम्स आहेतच, पण ते दॅट यूथ ते तो प्रॉब्लेम्स तिकडे सोडून येतात. म्हणजे घरी वडिलांच्या शिवाय खाऊन वन्स दे मूव आउट ऑफ द हाऊस, कॉलेजमध्ये आलं तर डिफरंट स्पीशीज ऑल टुगेदर. त्यामुळे मला एक खूप गंमत आहे. वी हॅड अ ब्लास्ट शूटिंग दिस फिल्म. आणि मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त काम कोरिओग्राफर्सनीच केलं असेल सिनेमा, आणि इतकी गाणी आहेत आणि शॉट ऑल ओव्हर, मजा आहे. Wow, so much about the film, and I think आपण याला टीजर फंक्शन म्हणतो ते आम्ही खरंच टीज करतोय आपण लोकांना हे सगळं सांगून. आपण काय करूया ना, एक गाणं आहे आता काही. आणि बाय द वे कसं झालं की हा सिनेमा 2 जूनला रिलीज होतो, मग सगळीच गाई आहे. आता मग 14 गाणी म्हटलं त्याला लवकर म्युझिक रिलीज करायला पाहिजे. पण आज आम्ही म्युझिक रिलीज करत नाही, आम्ही 27ला म्युझिक रिलीज करतोय. प्लीज हे तुम्ही आय नो ऑल माय मीडिया फ्रेंड्स, ऑल द जर्नलिस्ट हॅव ऑलवेज बीन कायम सपोर्ट आहे. आजच जसं सपोर्ट दिला तसं 27लाही या, कारण वी टू लॉन्च द म्युझिक. आणि आय थिंक आमचे PRO सगळ्यात तुम्हाला सांगतीलच कुठे ते. पण एक जस्ट बिट टू व्हॉट इज द फिल्म वर्ल्ड. आज आपण तू सांग. मी डेफिनेटली, मला लक्षात आलं आहे आणि मला कळलं की विशाल मिश्रा इथे आहे, त्यामुळे मी त्यांना सोडणार नाही. विशाल मिश्रा, कॅन आय प्लीज हॅव यू हिअर ऑन स्टेज. समीर प्रॅक्टिस करायला का नॉर्मलीच समीर थोडंसं लेट होणार. इट इज अबाउट यू नो की ऑलवेज अ लेट कमर ऑलवेज मेक्स अ बिगर इम्प्रेशन. मला वाटतं तो येईल, पण आय थिंक ही हॅज मेड अ ग्रेट इम्प्रेशन या सिनेमामध्ये. म्हणजे मला जेवढं क्रेडिट ह्या सिनेमामध्ये आहे त्याच्यामध्ये जास्त मी म्युझिकला देतो, पण ॲट द एंड ऑफ द डे ते म्युझिक. आणि म्युझिक चांगलं असेल तरच म्युझिकल वर्क्स. सो विशाल. Yes, Vishal, firstly, congratulations. We've been hearing all this, all the praises for your lovely music. And thank you so much. Thank you. So I know 27 April music launch hai, and then it will be a grand event and everything will be about music. But यार 14 गाने हैं ना, 14 आधा सुना कुछ
उससे पहले मैं ये भी सुनना चाहूँगी कि हाउ इज द एक्सपीरियंस. ऑफ कोर्स 14 सॉन्ग्स, सारे अलग अलग फ्लेवर्स के, डांसिकल भी है. हाउ इज इट? Hello, hello. Yeah. The experience was surreal, I must say, because 14 गाने हैं. 14 गाने में Sameer Satyakar sir has done a great job. So he scored some songs like that are just utterly beautiful, and then I got the opportunity to come on board, and I feel. Oh, this mic is acting funny. Huh? So Sameer Satyakar sir has done a great job, and he made me sing also. And after that, see, it's very strange and rare in these times to have a musical that you can score for. And for this music, we have traveled all over. Like we have done symphonies, we have done songs in Britain, where not, and everything. And I'm happy that I was given this opportunity because it's surreal and it's very rare. And I just hope and wish that everybody likes it the way Sameer sir and I have done. I just hope that people appreciate it. And I'm so happy that Bhushan ji has backed us, and he's the best man that we could have had, as in the whole set of people that have worked on the film. So we're just hoping for the best and for all the hard work that we have put. My God, I think I'm surrounded with all modest men. इथे समीर सत्तीसकर असते तर ते म्हटले असते की हे सगळं तुमच्यामुळे महेश सरांमुळे शक्य झालं. सो एव्हरीबडी इज गिव्हिंग अवे द प्रेजेस टू ईच अदर. अँड व्हॉट अ लवली ह्युमन बीइंग यू आर टू से दॅट. Thank you so much. And I am not gonna let you go. I just feel like something, please. Okay. I'll sing just 2 lines. It's not the original version because we have the music release on the 27th. But just so you know. Yeah. Are we ready? Is it ready? Yes. Can you increase the level, please? Right. Oh, let me shine on you like the sun that shines up and makes the sky so blue, baby, baby. You throw my heart away like a wind that blows it all on the sky. Oh, the rain, give me क्यों न साथ तुझे कोई रोके हमें ना करे तेरी आँखों तले बत्ती जले जो भी पे सभी पे बने सारी दुनिया से कह दे चलो आँखों से मुझ में ऐसे ढलो कोई ना हो बस हम साथ में जो दिखती है ये सदा दरमियाना रहे अब हवा. Can I have all the hands? You look back to मेरे तन से दुआ रेशे की दूरी न बर्दाश्त हो इंतजार लगे अभी सदा. Thank you. Thank you so much. Thank you. That was lovely. Thank you so much. Thank you so much. And you Good. Thank truly you. are teasing because मुझे लग रहा है यार और थोड़ा सुनूं मैं और थोड़ा सुनूं. But let's wait for 27. 27th, and there is a slight surprise that we have. Is the surprise that, and Would you like to? no, this is one opportunity that we got. We had a track in the movie that needed a voice which was very different from whatever we have in Bollywood, and we got through a voice, and I would like you to listen to that voice. It's a surprise, so I can't open more details, but she'll be here anytime, I guess. So, yeah. It's quite a build up. What would that be? I get a sign that it will take 2 minutes. Yeah. So. Okay. So so I would like to chat with you some more about the song. Yeah. So these are like 14 songs. So just a clarity, these are not 14 songs. Okay. So we have different versions, and then we are doing the score right now. Okay. And
the score that we're working on. So I think it will be the first Indian album to have more than 22 songs. So that'll be something, and it's gone very nice. It's going very well, and let's see. No wonder we are standing on a dance floor right now. आणि what can be यापेक्षा आयडियल जागा कुठली असू शकते या फिल्मच्या टीजर लॉन्चसाठी. आपण डिस्कमध्ये उभे आहोत. आई बिलीव ऐसे प्रेस कॉन्फ्रेंस कहाँ होते हैं यार. यहाँ पे कोई सीरियस चेहरा से बैठा नहीं है. मुझे टेबल तो दिखी नहीं. मैंने आते पूछा वेयर इज द होल थिंग हैपनिंग. पता चला यहाँ हो रहा है. यहाँ पे लोग खड़े हैं. नॉर्मली कुर्सियाँ लगती हैं. सीरियस चेहरों से बैठा जाता है. The whole team is just trying to justify the title. That is FU. Yeah, very well said. So yeah, I was asking you about these now 22 songs. It's now that I've come to know about it. So I'm sure there will be like dance numbers and then slow numbers. It has everything that one can expect and one cannot. Everything. And as I said, we are very glad that we are associated to Bhushanji, who will make sure that it reaches the right people. And we as a team, the producers, the directors, the composers, the writers, people who have been a support, have just worked very hard. So 22, 24, whatever the songs are, I think it's just we hope and pray that they're like that. So I believe इतने लोगों का conviction जब लगता है किसी चीज़ पे, it has to reach. It reaches. I'm sure right now the way you were singing right now, we all were like just in an awe. So it was I'm really glad that people are liking the team. Let's do one thing. जब तक ये surprise आता है, कुछ surprise के बारे में बताइए ना. As I said, हम लोग एक आवाज़ ढूंढ रहे थे. We had a track. हम लोग सोच रहे थे कि कुछ डिफरेंट करें, कुछ ऐसी आवाज़ हो जो कि अभी तक हम लोगों ने फुल लेंथ में नहीं सुनी है. So that's the surprise all about. If I say more things, I think ढूंढी ना आवाज़. हिंदी कहाँ? धीरे-धीरे I'm getting close. 2 मिनिटं थांबत असलो होतं आता थोडा क्लिनिक वाढ बघत. I would request Mr. Bhushan Kumar to come here, and he is man behind the music, and I know हे म्युझिक तो खूप पलीकडे घेऊन जाईल. म्युझिकमध्ये नवीन इंट्रोडक्शन करून देण्याची गरज नाही. आय वुड जस्ट आणि पहिला मराठी सिनेमा आहे जो इतक्या मोठ्या प्रमाणात ती करतात. सो Thank you so much, sir. Thank you so much. I'm glad you're here because I've been hearing your name since a long time. And I would really thank you for this contribution. And how was your experience? It's a great experience. It's first time T-Series is entering into Marathi films. And they have done music earlier, but this is very big. And when Anurji showed me the visuals, so I didn't believe it's a Marathi cinema. I mean, it looked like a very, very big film. So we got very excited. We came on board as producers. And I want to wish the entire team, everybody has done a great job. I saw the 20 minutes clip, it's fine. So all the best, Mahesh, and thank you very much for being a part of this. Thank you so much for your time. Each one of you, I can ask somebody, I am going to come to you. So yes, now you're back and we can see you now. We are doing this. Akash, तुझ्या कॅरेक्टरचं काय नाव आहे फिल्ममध्ये? नमस्कार. पहिले तुमचे सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही माझे प्रेम केले त्याच्यामुळे आज परत तुमच्या समोर उभा राहिलो. त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो. मी मध्ये साईचं कॅरेक्टर प्ले करतो. साई नावाचं कॅरेक्टर प्ले करतो. ते मला एकदम खूपच मजा आली. म्हणजे जे ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये गेली नाही ती तिकडे पूर्ण करून घेतली. साहिल जवळचा की परशा? तो सावळ असं काही नाही. परशा म्हणजे आधी मी परशा म्हणजे मी आकाश आणि परशा त्यात जास्त फरक नव्हता. आणि जर मी कॉलेज किंवा सिटीमध्ये मुंबईमध्ये राहिलो असेल, कॉलेजला गेलो असेल तर मी साईलसारखा जगलो असतो. ते सांगायचं दोघांनी. व्हेरी नाईस हा, व्हेरी नाईस. पण म्हणजे आता तिकडचं कॉलेज आणि इथे त्याला काय ऐकायचं नेमकं खूप छान एक्सपिरियन्स होता. तसं गावाकडच्या मुलीकडे बोलतच नव्हतं. इथे एकदम मस्त मस्ती मजा आली. पण आज या निमित्ताने मला एक सांगायला आवडेल
मागच्या वर्षी आजच्याच दिवशी सैराटचा ट्रेलर लॉन्च होता. मला थोडंसं म्हणजे कारण याच दिवशी मी एका वर्षापूर्वी मोठा पडद्यावर दिसलो पण आज खरंच पुन्हा माझ्या दुसरी मुलीच्या दिसतो त्याबद्दल मला खूप म्हणजे खरंच खूप भारी वाटतं. हॅलो आकाश, तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सो की सैराट प्रमाणेच आपल्या फिल्मसाठी पण लकी आणि लेट्स क्रिएट अनदर माइलस्टोन. सो आपल्याला सगळ्यांना खूप खुशी असते. लेट्स वॉर्म डान्स सगळे सॉरी थोडं डान्स करतो मी सगळ्यांना थँक्यू सी. प्लीज 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 प्लीज. लवली परफॉर्मन्स. आणि यार मला 2 वेळेस असं वाटतंय, 2 ओळी गाण्याच्या ऐकल्यावर वाटतं अजून ऐकावं. एक डान्स परफॉर्मन्स बघितलं मला वाटलं अजून बघावं. आणि 14 गाण्यांपैकी एवढी झलक आज आपण बघू शकलो. सो आता उद्योगात काय असेल, काय कमाल असणार आहे, वी कॅन ओनली इमॅजिन. थँक्यू सो मच. यू ऑल आर लुकिंग रॉकस्टार्स.